मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याची तयारी जोरदार सुरू. जवळपास 70,000 कार्यकर्ते बसू शकतील अशी आसन व्यवस्था शिवाजी पार्कामध्ये करण्यात आली आहे. मेळाव्यामध्ये राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष. मनसेच्या पाडव्या मेळाव्यासाठी नाशिकचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईकडे रवाना. मुंबईमध्ये मनसेचं जोरदार शक्ती प्रदर्शन होणार असल्याची माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नागपूरकरांकडून जल्लोषामध्ये स्वागत. मोदींच्या गाडीवर मोठ्या प्रमाणामध्ये पुष्पवृष्टी करत स्वागत. नागपूरमध्ये माधव नेत्रालयाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून संघाचं कौतुक. भाषणादरम्यान संघाच्या सेवा कार्याची मोदींकडून तोंड भरून स्तुती. स्वातंत्र्याआधी डॉक्टर हेडगेवार गुरुजींनी राष्ट्रीय चेतना वाढवली. आज त्यांच्या कार्याला वटवृक्षाचं रूप आलंय. पंतप्रधान मोदींकडून संघाचं भरभरून कौतुक. तर आरएसएस भारताच्या राष्ट्रीय संस्कृतीचा न मिटणारा अक्षयवट असल्याचं मोदींचं वक्तव्य. जिथे सेवा तिथे कार्य. स्वयंसेवक नैसर्गिक आपत्ती असो वा काहीही असो कोणत्याही संकटामध्ये स्वयंसेवक सैनिकासारखे पोहोचतात. मोदींचं वक्तव्य. तर मोदींकडून स्वतःचाही स्वयंसेवक असा उल्लेख. स्वयंसेवकांविषयी बोलताना हम असा केला मोदींनी उल्लेख. नागपुरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डॉक्टर हेडगेवारांच्या स्मारकाचं घेतलं दर्शन. सोबतच सरसंघचालक मोहन भागवत देखील होते उपस्थित. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भैयाजी जोशी आणि नितीन गडकरींचीही कार्यक्रमाला उपस्थिती. डॉक्टर हेडगेवार स्मृती भवनामध्ये पंतप्रधान मोदींचा अभिप्राय. डॉक्टर हेडगेवार गोळवलकर गुरुजींना अभिवादन केलं. पंतप्रधान मोदींकडून दीक्षाभूमीला जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन. 12 ते 13 मिनिटं पंतप्रधानांची दीक्षाभूमीवर भेट. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नागपुरामध्ये माधव नेत्रालयाच्या नव्या इमारतीची पायाभरणी. माधव नेत्रालयानं अनेक दशकांपासून लाखो लोकांची सेवा केली आहे. आता अजून यामध्ये सेवा कार्याला अधिकच गती मिळेल. मोदींचं वक्तव्य. देशात गरिबाला चांगला उपचार मिळावा यासाठी आरोग्य क्षेत्रामध्ये माधव नेत्रालयाचं कार्य. पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. तर गरिबांची मुलंही डॉक्टर व्हावीत यासाठी मातृभाषेमध्ये वैद्यकीय शिक्षण. मोदींची माहिती. सेवा कार्यामागे संघ विचारांची प्रेरणा. संघाचे जवळपास 1.5 लाख सेवा प्रकल्प. सरसंघचालक मोहन भागवतांची माहिती. तर सर्वांवरील प्रेमापोटी संघ स्वयंसेवक काम करतायत. भागवतांचं वक्तव्य. महाकुंभमधील गर्दी सनातन संस्कृतीशी संबंधित नाही, अधोरेखित करणारी आहे. महाकुंभामध्ये स्वयंसेवकांनी लाखो लोकांची सेवाही केली आहे. पंतप्रधान मोदींचं महाकुंभवर भाष्य. नागपुरातल्या बाजार गावातील सोलार इंडस्ट्रीजमधील टेस्टिंग रेंजचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन. भविष्यामध्ये सोलार इंडस्ट्रीज भारतीय सैन्य सज्जतेसाठी अनमेन्ड एरियल सिस्टीम आणि ड्रोनसही तयार करून देईल. मोदींचं वक्तव्य. उद्धव ठाकरे 16 एप्रिलला नाशिकच्या दौऱ्यावर. ठाकरेंच्या शिवसेनेचं नाशिकमध्ये 1 दिवसीय शिबिर. उद्धव ठाकरे करणार पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन. संजय राऊतांच्या नरकातला स्वर्ग पुस्तकाचं लवकरच होणार प्रकाशन. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पुस्तकाचं प्रकाशन होणार असल्याची माहिती. राऊतांनी 100 दिवस कारागृहामध्ये घालवले त्याबाबतची इनसाइड स्टोरी पुस्तकामध्ये लिहिल्याची माहिती. प्रशांत कोरटकरला जामीन नाहीच. प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर पुढच्या 1 तारखेला सुनावणी होणार. 1 तारखेपर्यंत प्रशांत कोरटकरला तुरुंगाची हवा खावी लागणार. प्रशांत कोरटकरची मर्सिडीज कार पोलिसांकडून जप्त. चंद्रपूरमध्ये कोरटकर मर्सिडीज घेऊन गेल्याची माझानं दिली होती बातमी. पोलिसांकडून कोरटकरच्या 2ही गाड्या केल्या जप्त. कुणाल कामराला 3rd डिग्री देण्याच्या वक्तव्यावर मंत्री शंभूराज देसाई ठाम. कुणाल कामरानं कबुली न दिल्यास पोलिसांचा टायरमधील पाहुणचार द्यावा लागेल. देसाईंचं वक्तव्य. पट्टणकोडोली इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मध्यरात्री शिवरायांचा पुतळा उभारला. अनेक वर्षांपासून या ठिकाणी महाराजांचा पुतळा उभा करण्याची होती शिवभक्तांची मागणी. पुतळ्याजवळ पोलिसांचा बंदोबस्त तैनात. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा शहरामध्ये जल्लोष. कार्यकर्त्यांकडून डीजे आणि फटाक्यांची आतषबाजी करत शिवेंद्रराजेंचा वाढदिवस साजरा. राज ठाकरे यांच्यासाठी शिर्डीतील महाराष्ट्र सैनिकाची कोल्हापूर ते मुंबई पदयात्रा. शिर्डीतील प्रमोद आरणे या महाराष्ट्र सैनिकानं कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरापासून सुरू केला प्रवास. तर शिवाजी पार्कपर्यंत केली यात्रेची सांगता.
पुणे विभागाला मिळाल्या 40 नवीन लालपरी बसेस. उन्हाळी सुट्टीमध्ये प्रवाशांना होणार फायदा. स्वारगेट, शिवाजीनगर, इंदापूर आणि बारामती या 4 विभागामध्ये प्रत्येकी 10 एसटी बसेस देण्यात आल्या. मार्च अखेर असल्यामुळे नागरी सुविधा केंद्र राहणार सुरू. सुट्टीच्या दिवशीही महापालिकेची कर भरणा केंद्र सुरू राहणार. नवी मुंबई महानगरपालिकेचा 2 स्कॉच पुरस्कारानं गौरव. कार्यक्षम व शाश्वत जलव्यवस्थापन प्रणाली आणि कॅन्सर विषयक काळजी घेणाऱ्या कार्यप्रणालीसाठी 2 प्रतिष्ठित पुरस्कारांचं वितरण. राज्य सहकारी बँकेची नागपूर जिल्हा बँकेवर संस्थात्मक प्रशासक म्हणून नेमणूक. पहिल्यांदाच एखाद्या बँकेवर दुसऱ्या बँकेची प्रशासक म्हणून निवड केल्याची माहिती. शिर्डीमध्ये साई भक्तांना मिळणार 5 लाखांपर्यंत विमा संरक्षण. साई संस्थांचा मोठा निर्णय. घरातून निघाल्यानंतर साई मंदिरात पोहोचेपर्यंत काही घटना घडलीच तर 5 लाखांपर्यंत मिळणार विमा. तिरुपती, पंढरपूर आणि आता शिर्डीप्रमाणे त्र्यंबकेश्वरमध्ये देखील मिळणार बुंदीच्या लाडूचा प्रसाद. विश्वस्त स्वप्नील शेलार आणि इतर मंदिरातील विश्वस्तांच्या पुढाकारांना आजपासून प्रसादाची सेवा सुरू. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर काळी गुढी उभारून सरकारचा निषेध. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येणार नाही अशी केलेली वल्गना आणि शक्तीपीठ मार्गाला विरोध करण्यासाठी केला निषेध. वाशिममध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं उभारली काळी गुढी. अजित पवारांकडून 70,000 कोटी रुपये वसूल करून शेतकऱ्यांना देण्याची आंदोलकांची मागणी. परभणीमध्ये सरकार विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळी गुढी उभारली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कांद्याचा आणि कापसाचा हार घालत उभारली गुढी. मालेगावमध्ये हिंदू संत संमेलनाची तयारी संथ गतीनं सुरू. साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या उपस्थितीमध्ये होणार संमेलन. सुरुवातीपासूनच वादात सापडले होते संमेलन, तर संमेलनस्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त. शहीद तुकाराम ओंबाळे यांच्या केडंबे गावामध्ये स्मारकासाठी 15 कोटींचा निधी मंजूर. शहीद तुकाराम ओंबाळे यांचे बंधू एकनाथ ओंबाळे यांनी मानले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह राज्य सरकारचेही आभार. राज्यात 5 दिवस वादळी पावसाचा इशारा. हवामान विभागाचा अंदाज. तर मुंबईमध्ये विजांच्या गडगडाटासह पाऊस बरसणार असल्याचाही अंदाज. पाणी थंड करण्यासाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयाच्या शवागृहामध्ये ठेवण्यात येणाऱ्या बर्फाचा वापर. रुग्णालयाच्या बाहेर नारळ पाणी आणि थंड लस्सी आणि मठ्ठा विकणाऱ्यांचा प्रताप. तर संतप्त नागरिकांचा विक्रेत्यांना चोप. बीडमध्ये वैयक्तिक भांडणातून माथेफिर उकडून मशिदीमध्ये स्फोट करण्याचा प्रयत्न. स्फोटामध्ये फक्त मशिदीमधली फरशी फुटल्याचं समोर. तर स्फोटाचं कारण अद्याप अस्पष्ट. पोलिसांकडून शांततेचं आवाहन. पुण्यामध्ये व्यावसायिकाची बदनामी करत मागितली 10 लाखांची खंडणी. कुटुंबामध्ये काम करणाऱ्या ड्रायव्हरनंच रचला मालकाविरोधात कट. खंडणी मागणाऱ्या ड्रायव्हरला बिबवेवाडी पोलिसांनी केली अटक. धुळ्यामध्ये ऑपरेशन ऑल आउट मोहिमेमध्ये दरोडेखोरांना पकडण्यामध्ये गुन्हे शाखेला यश. आरोपीकडून 3 पिस्तूल जप्त. अकोल्याच्या रेल्वे स्थानकावर 16 मार्चला 3 चोरट्यांच्या हल्ल्यामध्ये हेमंत गावडे तरुणाचा मृत्यू. या प्रकरणी पोलिसांकडून आरोपीला अटक. तर आरोपीला फाशीची शिक्षा करण्यासाठी नागरिकांचा कॅन्डल मार्च. छत्तीसगडमधल्या नक्षलवादी हल्ल्याचा व्हिडिओ समोर. पोलीस आणि नक्षलवाद्यांची चकमक कॅमेऱ्यामध्ये कैद. सुकामामधल्या कालच्या चकमकीमध्ये 17 नक्षलवाद्यांचा खात्मा. चकमकीमध्ये 4 पोलिसांचाही जखमींमध्ये समावेश. गडचिरोलीमध्ये आदिवासी नागरिकांची नक्षलवाद्यांकडून हत्या करून मृतदेह नाल्यामध्ये फेकल्याची माहिती. विरारच्या आगाशी चाळपेठ भागामध्ये बँकेजवळ फूड डिलिव्हरी बॉयच्या अंगावर झाड कोसळलं. सुदैवानं तरुण थोडक्यात बचावला. झाड पडतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. सांगोला शहरातील खडतरे गल्लीमध्ये टाटा कंपनीनं अवकाश संशोधनासाठी सोडलेला बलून कोसळला. बलून कोसळल्यानं वाहनांचं मोठं नुकसान. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सोनसाखळी चोरांच्या टोळीतील 4 अटक. आरोपीकडून 156 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त.
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल निढोरी राज्य मार्गावर दूधगंगा नदीवर भीषण अपघात. संरक्षक कठडा तोडून दूधगंगेच्या नदीपात्रामध्ये कंटेनर कोसळला. अपघातामध्ये एक जण गंभीर जखमी. नांदेडमधील मुख्य रस्त्यावरील उच्च दाबाच्या विद्युत डीपीला आग. तापमान वाढल्यानं शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याची प्राथमिक माहिती. लातूर शहराजवळ पारसांगवी परिसरामध्ये बारदानाच्या गोदामाला आग, तर बारदाना जळून खाक. रायगडमध्ये पाणी टंचाईची चाहूल सुरू. अलिबाग तालुक्यातील बहिरीची पाडा आणि नांगरीचा टेप, मानकुळे बंगला बंदर परिसरामध्ये भीषण पाणी टंचाई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.